नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल ज्ञान अंकुर. आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यासमधील ठेवा निसर्गाचा या पाठाची प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक अ. तुमच्या परिसरात आढळणारे पाण्याचे स्रोत यादीतून निवडून लिहा. तर आपणाला यात ऑप्शन दिलेले आहेत: तलाव, समुद्र, नदी, धरण, विहीर, आड, हातपंप, बारव, ओढा, झरा, धबधबा आणि सरोवर. या ऑप्शन मधून आपल्या परिसरामध्ये कोणकोणते पाण्याचे स्रोत आढळतात ते आपणाला यादीतून निवडून खाली लिहायचे आहेत. चला तर मग माझ्या परिसरामध्ये आहेत नदी, धरण, विहीर, हातपंप. तुमच्या परिसरामध्ये आणखी यापैकी जरी कोणता पाण्याचा स्रोत असेल तरी तो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे आ. ओळखा पाहू मी कोण. मी चिकट आणि मऊ आहे, मी पाणी सहज धरून ठेवते. आता मी चिकट आहे आणि मऊ आहे आणि पाणी सहज धरून ठेवते, कोण असेल बरं? तर ती आहे चिकण माती. चिकण मातीचे जे कण आहेत ते मऊ असतात आणि त्यामध्ये पाणी जास्त साठून राहतं. त्यानंतर दुसरं आहे, मी वाळू सारखी आहे, मी पाणी धरून ठेवू शकत नाही. वाळू सारखी दिसते पण पाणी धरून ठेवू शकत नाही, असे कोण आहे? वालुकामय माती. नदीच्या कडेला जी माती असते त्यामध्ये पाणी धरून ठेवलं जात नाहीये, त्यामुळं याचं उत्तर आहे वालुकामय माती. पुढे आहे, मी वालुकामय माती, चिकण माती व गाळ यांच्यापासून तयार झालेली आहे. याचं उत्तर आहे पोयटा माती. तर पोयटा माती ही आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. याच्यामध्ये शेती चांगली करता येते. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मातीच्या प्रदूषणाची कारणे लिहा. मातीचे प्रदूषण कशामुळे होते त्याची कारण आपल्याला याचे उत्तर म्हणून लिहायचे आहे. तर सर्वात महत्वाचं आहे, शेतीमध्ये खते, कीटकनाशके यांचा अतिवापर, कारखान्यातील विषारी पदार्थ व कचरा मातीत मिसळल्यामुळे, प्लॅस्टिकचा वापर यामुळे माती प्रदूषण होते. सर्वात जास्त प्रमाणात शेतामध्ये खते, कीटकनाशके तसेच कारखान्यातील विषारी पदार्थ, कचरा मातीत मिसळल्यामुळे आणि प्लॅस्टिकचा वापर जास्त केल्यामुळे मातीचे प्रदूषण होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, निर्धोक पाणी म्हणजे काय? जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात. म्हणजे जे पाणी पिल्यानंतर आपण आजारी पडत नाही त्या पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात. जरी एखादं पाणी स्वच्छ दिसत असलं तरी ते निर्धोक पाणी म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असे रोगजंतू पाण्यामध्ये असू शकतात. म्हणून जे पाणी तापवलेलं आहे, ज्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकलेली आहे, क्लोरीन टाकलेलं आहे, त्या पाण्याला निर्धोक पाणी म्हणावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होते? आता पाण्याचं प्रदूषण कोणत्या कारणाने होतं? साबणाचे पाणी, प्लॅस्टिक, खते, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या, रसायने यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यानंतर पुढला प्रश्न आहे ई. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, मातीचे उपयोग लिहा. मातीचे उपयोग कोणकोणते? चला, सर्वात महत्वाचा उपयोग आहे शेती करण्यासाठी. शेती करण्यासाठी मातीची गरज असते. घरे बांधणे, मातीचे मडके
डेरा बनवणे, मातीच्या मूर्ती बनवणे. मातीचे खूप उपयोग आहेत पहा. तर अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मातीच्या प्रदूषणाची कारणे लिहा. मातीचे प्रदूषण कशामुळे होते, त्याची कारण आपल्याला याचे उत्तर म्हणून लिहायचे आहे. तर सर्वात महत्वाचं आहे, शेतीमध्ये खते, कीटकनाशके यांचा अतिवापर, कारखान्यातील विषारी पदार्थ व कचरा मातीत मिसळल्यामुळे, प्लॅस्टिकचा वापर यामुळे माती प्रदूषण होते. सर्वात जास्त प्रमाणात शेतामध्ये खते, कीटकनाशके तसेच कारखान्यातील विषारी पदार्थ, कचरा मातीत मिसळल्यामुळे आणि प्लॅस्टिकचा वापर जास्त केल्यामुळे मातीचे प्रदूषण होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, निर्धोक पाणी म्हणजे काय? जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही, अशा पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात. म्हणजे जे पाणी पिल्यानंतर आपण आजारी पडत नाही, त्या पाण्याला निर्धोक पाणी म्हणतात. जरी एखादं पाणी स्वच्छ दिसत असलं तरी ते निर्धोक पाणी म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असे रोगजंतू पाण्यामध्ये असू शकतात. म्हणून पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होते? सर्वात महत्वाचं आहे बघा, साबणाचे पाणी, प्लॅस्टिक, खते, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रसायने यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. पुढला प्रश्न, घरात पाणी कशा कशात साठवले जाते, ती साधने खालील शब्दकोड्यात शोधा, त्या शब्दाभोवती चौकट करा. आता घरामध्ये कोणकोणत्या भांड्यामध्ये पाणी साठवतो त्याला गोल करायचं आहे. रांजण, रांजण तर आपल्याला दिलेलंच आहे. त्यानंतर आहे हंडे, बादली, पिंप, कळशी, टाकी आणि माठ या भांड्यामध्ये आपण पाणी साठवतो. पुढचा प्रश्न आहे, खालील चित्राचे निरीक्षण करा, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. तर चित्र पाहायचंय आणि त्या चित्रावरील आधारित पुढल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आपल्याला. पहिला प्रश्न आहे, चित्रातील पाणी निर्धोक करण्याची कोणती पद्धती वापरली आहे? चित्र पाहिल्यानंतर लगेच समजतंय, ही महिला जी आहे ती पाणी उकळते, म्हणजे चित्रातील पाणी निर्धोक करण्याची पद्धती आहे उकळणे. उकळणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, निर्धोक होण्यासाठी पाणी किती वेळ उकळावे? तर पाणी निर्धोक होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे उकळावे लागते. 10 ते 15 मिनिटे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाणी उकळल्यानंतर ते पिण्यासाठी सुरक्षित का होते? कारण पाणी उकळल्यानंतर त्यातील सूक्ष्म रोगजंतू मरण पावतात. पुढचा प्रश्न आहे, पाणी निर्धोक करण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येतील? जसे उकळणे आहे, त्या उकळण्याबरोबर आणखी कोणते उपाय करता येतील? तर त्याचे उत्तर आहे, पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकणे, तसेच क्लोरीनचे थेंब टाकणे. यामुळे सुद्धा पाणी निर्धोक करता येईल. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही? तर याच्यामध्ये पर्याय दिलेत, नदी, जंगल, तलाव, विहीर. आता पाण्याचा स्रोत म्हणजे काय? तर ज्याच्यापासून आपल्याला पाणी मिळतं, जिथून जिथून आपण पाणी आणतो त्याला पाण्याचा स्रोत म्हणतात. तर कोणता नाही म्हणलेलं आहे, तर जंगल हे पाण्याचा स्रोत नाही. नदीमधून पाणी आणतो आपण, तलावामधून पाणी आणतो, विहिरीमधून पाणी आणतो. म्हणून इथं जंगल हा पाण्याचा स्रोत नाही.
माती प्रदूषण कशामुळे होते? मातीत झाडे लावल्यामुळे, मातीत कचरा आणि प्लॅस्टिक टाकल्यामुळे, पाणी वाचवल्यामुळे, मातीत गुरे धुतल्यामुळे. सर्वात योग्य उत्तर आहे मातीत कचरा आणि प्लॅस्टिक टाकल्यामुळे. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचा सर्वात महत्वाचा उपयोग कोणता? पर्याय आहे फरशी पुसण्यासाठी, खेळण्यासाठी, पिण्यासाठी आणि गाड्या धुण्यासाठी. सर्वात महत्वाचा उपयोग आहे पिण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही काय कराल ते लिहा. छतावरील पाणी वाया जाऊ नये म्हणून, म्हणजे घराचं छत असतं, त्या छतावरील पाणी वाया जाऊ नये म्हणून तुम्ही काय कराल, असा प्रश्न विचारलेला आहे. छतावरील पाणी गोळा करून टाक्यामध्ये साठवू, तसेच शोष खड्ड्यामध्ये मुरवू. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून, पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून काय करायचं? खते, शेतामधली खते कमी वापरू, प्लॅस्टिक वापरणे बंद करू आणि मातीच्या मूर्ती वापरू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रस्त्यावरून जाताना पाण्याचा नळ चालू आहे असे जर दिसले असेल तर तुम्ही काय कराल? लगेच तो नळ बंद करू. माती प्रदूषण होऊ नये म्हणून, काय करायचं? रासायनिक खते, कीटकनाशके कमी प्रमाणात वापरायचे आहेत आणि प्लॅस्टिकचा वापर कमी करू. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, पावसामुळे घरातील नळाला गढूळ पाणी आले आहे तर तुम्ही काय कराल? ते पाणी टाकून न देता ते साठवू, नंतर त्या पाण्यात तुरटी फिरवू व थोडा वेळ शांत ठेवू, तेव्हा ते पाणी निवळेल आणि नंतरच त्या पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे गढूळ पाणी टाकून द्यायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.